मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे आणि पडळकरांच्या वक्तव्याचं समर्थन करणार नाही, कोणाच्याही कुटुंबाबद्दल वक्तव्य करणं हे योग्य नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेले आहेत। तर शरद पवारांनी याबाबत फोन केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आता या संदर्भात आलेली आहे। पडळकरांनी जयंत पाटील यांच्यावर टीका केल्यानंतर शरद पवारांनी फडणवीसांना फोन केलेला होता, आपली नाराजी व्यक्त केलेली होती आणि आता देवेंद्र फडणवीस यांची यावर प्रतिक्रिया आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले, पडळकरांच्या वक्तव्याचं समर्थन करणार नाही, कोणाच्याही कुटुंबाबद्दल वक्तव्य करणं हे योग्य नाही। गोपीचंद पडळकरांनी जे स्टेटमेंट केलं ते योग्य असं माझं मत नाही। कोणाच्याही वडिलांबद्दल किंवा परिवाराबद्दल स्टेटमेंट करणं हे योग्य नाही आहे। या संदर्भात गोपीचंद पडळकर यांच्याशी मी बोललेलो आहे, त्यांनाही मी सांगितलेलं आहे आणि मला शरद पवारांचा फोन आला होता, तेही या संदर्भात माझ्याशी बोलले। मी त्यांनाही सांगितलं की अशा प्रकारचं जे स्टेटमेंट आहे त्याचं आम्ही कधीच समर्थन करणार नाही। गोपीचंद पडळकर हे एक तरुण नेते आहेत, अतिशय ॲग्रेसिव्ह नेते आहेत आणि अनेक वेळा ॲग्रेशन दाखवत असताना आपल्या बोलण्याचा नेमका काय अर्थ निघेल हे ते लक्षात घेत नाहीत।